साठी इन्व्हाइट केलं ते म्हणजे वाकण टीमला. यस, आमचे डान्सिंग अंपायर सज्ज आहेत. आता एंटरटेनमेंट खरं तर पाहायला मिळेल, कारण यूट्यूबच्या माध्यमातून अनेक व्ह्यूवर्स मात्र आता सध्या सामन्याचा आनंद घेतात, कारण सामना अतिशय इम्पॉर्टंट आहे. वाकण आणि बामण डोगरी. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार ओमकार नाईक. नावानगरीमध्ये आपण आहोत. अगदी निसर्गरम्य असं हे वातावरण, चांगलं ॲटमॉस्फिअर, आणि या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालो आहे. पहिलाच बॉल सफल झाले आणि इथे मात्र हा खरं तर ऋषीचा ट्रेडमार्क शॉट होता. वारंवार या दिशेने तो फटके खेळतो आणि इथे पहिलाच बॉल होती त्याच्या बॅटमधून चौकारला बॅटिंग करणाऱ्या जीजी स्पोर्ट्स वाकण टीमला. थँक्यू. तर या दरम्यान सन्माननीय मान्यवरांचं आगमन. हिरल इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर आदरणीय गजानन म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालं. खरं तर गतवर्षी आम्ही देखील पाहिले स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून स्पर्धा, त्या स्पर्धेला देखील भरीव योगदान ज्यांचं राहिलं ते सन्माननीय गजानन म्हात्रे साहेब हिरल इंजिनिअरिंगचे प्रोप्रायटर आहेत. त्यांचं आम्ही या क्रीडानगरीमध्ये खरं तर गोल्डन क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून सर्वप्रथम या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतोय. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आणि खूप मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षक देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. हे या स्पर्धेचं यश आहे, हे या स्पर्धेचं यश आणि विजय आहे. इथे दिशा दिली आहे, खोला टाकला परफेक्ट यॉर्कर, हलक्यात दिशा दिली होती, त्यानंतर मात्र ओव्हर तो घडला. प्रसंग अवधान खरं तर खेळाडून दाखवावं लागेल. तुम्ही जर का समय सूचकता दाखवली, खरं तर प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला तर क्रिकेटमध्ये नेहमी यशस्वी व्हाल. तत्परता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे, चपलाही तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ज्या दिशेने जेव्हा बॉल येईल त्या खेळाडूला बॅकअप देणं गरजेचं आहे. ओव्हर तर होतो आहे, अक्षरशः तुम्ही लगेचच स्टंप कव्हर करून खरं तर बॅकअप देणं गरजेचं होतं, परंतु इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात रन मिळाले आणि स्ट्राईक रोटेट झाली. जीत हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडकडे आला. गतवर्षी खरं तर हा संघ ऐन वेळेला खरं तर अतिशय नेमक्या मोजक्या सामन्यामध्ये, खरं तर निर्णायक सामन्यामध्ये वाकण संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, परंतु सुपर 8मध्ये हा संघ दाखल झाला होता. आणि त्यानंतर मात्र टेंबिवली संघासोबत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि असं वाटलं होतं कदाचित त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी म्हणजे पुन्हा एकदा बाईक जीतच्या नावानं हुलकावणी घेते की काय, असं देखील चित्र निर्माण झालं होतं. परंतु निर्णायक मॅचमध्ये या संघाला टेंबिवली संघासमोर पराभूत व्हावं लागलं होतं. हा इतिहास राहिला मागच्या स्पर्धेचा. परंतु आता वर्तमान काळामध्ये सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी खेळण्यासाठी वाकण संघ सज्ज आहे. मिडॉनला क्लिअर केलंय, अतिशय चांगला फटका. कल्पेश बॉलच्या मागे धावतोय, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल मात्र निघून चालला लॉंग ऑन सीमारेषा पार. 4 धाब्यासाठी आलाय हा सनसनीत चौकार. हा चौकार आला जीतच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना जीत ओमकार नाईक जो प्रमुख गोलंदाज आहे बामण डोंगरी टीमचा, त्याच्या अगेन्स्ट केलेलं आक्रमण. बॅकफुटला गेले, इथे पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, हा फटका फसला. लिडिंग एज लागली. रणजित ठाकूर शॉर्ट थर्ड त्या ठिकाणी होते, झेल पकडला गेला आणि पहिला धक्का बसला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या वाकण टीमला. खेळाडू बाद झालाय जीत भोईर. संस्थापक विजयदादा ठाकूर आणि त्यानंतर तुम्ही पाहताय सर्व सन्मान्य मान्यवर, त्यांना विनंती आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नावानगरी खरं तर क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारं हे गाव आहे आणि क्रिकेटवरती सातत्याने तुम्ही पाहता ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान राहिलं असं हा गाव. तुम्ही पाहता आमच्या खरं तर अतिथी मंचाच्या अगदी समोर या गावाचा हा विहंगम दृश्य. आम्ही त्या दिवशी देखील म्हटलं लवासा सिटी देखील फिकी पडेल, जी शरद पवार साहेबांनी खरं तर तुम्ही पाहताय पुणे जिल्ह्यामध्ये ती लवा सिटी बनवली. त्याहून सुंदर आणि हे विहंगम दृश्य या गावाचं तुम्हाला खरं तर पाहायला मिळेल. हिल स्टेशन आणि हे नॅचरल आहे, हे खरं तर कर्तृत्वावरती निर्माण झालेलं हे गाव आहे आणि आम्हा सर्वांना देखील इथे मात्र हा विहंगम दृश्य पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबरीने अगदी चहू बाजूनं पाण्यानं वेढलेला हा परिसर आणि या मधोमध असलेले क्रीडांगण
हे ऐतिहासिक मैदान आहे, हे ऐतिहासिक गाव आहे आणि या मैदानावरती मात्र रंगणारी ही खूप मोठी स्पर्धा आणि अगदी हाकेच्या अंतरावरती एलिफंटा बेट आहे. घारापुरी क्षेत्र तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे आणि त्याच्या बाजूला आपण सध्या आहोत आणि निसर्गाच्या कुशीमध्ये मात्र आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज तयार होतोय. यावेळेस तुम्ही पाहू शकाल बामणडोंगरे टीमचा आदित्य पाटील, समोर ऋषी आणि दुसऱ्या बाजूला नॉनस्टॉकिंग एंडला असेल अविनाश भोईर हा खेळाडू. दोन खेळाडू आहेत प्रमुख, त्यांना मात्र मोठी भागीदारी साकारावं लागेल. केतन मात्रे सध्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये खरं तर बिझी आहे आणि काल भरपूर उशिरापर्यंत आम्ही किरणला पाहिलं कासम नाईट स्पर्धेमध्ये देसाई संघाच्या सोबत. खरं तर त्यांना समर्थन देण्यासाठी किरण देखील उपस्थित होता, पण तो आज या संघामध्ये त्याची उपस्थिती कदाचित असेल किंवा नसेल, पण तो खूप महत्त्वाचा तो खेळाडू असेल. इथे गुडघा टेकलाय, अनऑर्थोडॉक्स टाईपचा हा फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र निवडलं, टायमिंग चांगलं होतं, दिशा दिली आणि इथे मात्र आला चौकार, तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या वाकण टीमला. खरं तर मॅडी अगदी बरोबर आहे. वाकळांच्या अगदी बाजूला लोटा बिल्डर मात्र आता झपाट्याने सर्व त्या ठिकाणी एरिया डेव्हलप करत चाललाय आणि हे संगीत तुम्ही ऐकता डीजेच्या माध्यमातून. मॅडी एक अतिशय चांगले नामवंत डीजे ऑपरेटर आहेत, त्यांची एक वेगळी ओळख आहे या क्रिकेट क्षेत्रामध्ये. मग हळदी समारंभ असो किंवा कोणता इव्हेंट असो, परंतु यावेळेस तुम्ही पाहताय पंच आमचे व्हायब्रेटर अंपायर खूप चांगली त्यांची अदाकारी. खरं तर कौतुक करेन आज, काल 2 दिवस त्यांना आम्ही पाहतोय आणि खूप चांगला उत्साह. दुपार झाली की मध्यान्न भोजन केलं की प्रत्येकाच्या खरं तर प्रत्येकाचा चेहरा जर तुम्ही पाहिला सुस्त झालेला असतो, थोडंसं बॉडी लँग्वेज डळमळी झाली असते, परंतु मैदानामध्ये पंच सकाळ असो दुपार असो संध्याकाळ त्यांचं कार्य नेहमी सारखं राहिलंय. इथे फुल टॉस ऑन साईडला मात्र टर्न केला बॉलला, स्क्वेअर लेगच्या भरून बॉलला पाठवलाय, सीमा पार पॅरल स्ट्रोक, 6 धाब्यासाठी आलाय षटकार. तर या दरम्यान स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावेचे अध्यक्ष आदरणीय चंद्रदादा पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी झालं. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि पंचांसाठी आमच्या डान्सिंग अंपायरसाठी आयोजकांकडून 100 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा आलंय. खरं तर आज आता आम्हाला तुमच्याकडून भरपूर अपेक्षा आहे. डान्सिंग अंपायर गोट्या झाला, आता माट्या देखील आल्या आमचा उरणचा, म्हणून त्यानंतर आमचे हॅरी सर मैदानामध्ये आहेत आणि त्यानंतर अलिबागचे खरं तर आष्टमकर सर यांना देखील आम्ही सातत्याने पाहिलं या भूमिकेमध्ये. जे अलिबाग परिसरातील आहेत प्रकाश आष्टमकर, त्यांचा देखील आम्ही उल्लेख करू. आणि एक मध्ये व्हिडिओ व्हायरल होता, अगदी डोका टेकला जमिनीवरती आणि जमिनीला समांतर. आणि खरं तर या पंचांसाठी आता जोरदार टाळ्या होत्या मित्र. यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियावरती आपण जर पाहिला, आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी देखील त्यांच्या व्हिडिओला पसंती दिली होती. आता ती आम्हाला अदाकारी हवी आहे, खरं तर अपेक्षित आहे. जेव्हा वाईट बॉल पडेल तेव्हा नक्की ते आपल्याला पाहायला मिळेल, कारण त्याच्याकडून आम्हाला भरपूर अपेक्षा आहे. इंग्लंड संघाचा माजी संघनायक मायकल वॉन त्यानं देखील आपल्या खरं तर पेजवरती त्यांचा व्हिडिओ अपलोड केला होता. एवढा क्रेज, एवढी खरं तर त्यांना प्रसिद्धी मिळाली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून. चांगले अंपायर शपथ झाले त्यावेळेस तुम्ही पाहताय ऋषी आणि पुन्हा एकदा फाईन केलेत भरपूर. वेगानं बॉल चालला डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. मी मोठं केलंय. खरं तर तसे हे पंच आहेत, त्यांनी स्वतःची हिंमत दाखवली, एक युनिक स्टाईल आणली या क्षेत्रामध्ये आणि एक वेगळी त्यांची ओळख त्यांनी स्वतःची निर्माण केली आहे. त्यांचं कौतुक करावं लागेल. जेपी पॅनलशी ते संलग्न आहेत. इथे फुल टॉस बॉल 2 क्षेत्रक्षाच्या मध्ये मात्र खेळून काढलाय आणि इथे बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू खूप चांगलं खरं तर बॉक्स ऑफिस तोडून टाकला या मूवीनं. आणि त्यानंतर मात्र सुपरहिट मी होती पाहिली पुष्पा मूवी. आणि या मैदानामध्ये देखील आज खरं तर फुल एंटरटेनमेंट आमचे हॅरी सर त्यांच्याकडून होत असताना.
हा षटका चौकार आला खरं तर ऋषीच्या बॅटमधून आणि चौकाराच्या मदतीनं मात्र धावसंख्येत वाढ झाली. धावावर आले धावफलकावरती 1 गडी बाद 28 धाबा. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. आप ट्रॅकर बॉल कट करायचा प्रयत्न आणि इथे बीट केला शॉर्ट थर्ड मॅनला. बीट देखील केला आणि चौकार देखील मिळाला वाकण टीमला. हिरल इंजिनिअरिंगचे खऱ्या अर्थानं प्रोप्रायटर या ठिकाणी गजानन म्हात्रे साहेबांचा आम्ही सन्मान घेतोय. आशिष घरत साहेबांना विनंती, अच्युत घरत साहेबांना विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हिरल इंजिनिअरिंगचे प्रोप्रायटर सन्माननीय गजानन म्हात्रे साहेबांचा आपण इथे सन्मान करतो. आपल्या समाजाचे खरं तर भूषण आहेत आणि आम्ही नेहमी म्हणतो आपल्या समाजातील तरुणांना कोणाच्या नादात कोणाच्या वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, प्रगती होईल. आणि आज खऱ्या अर्थानं खूप मोठं कार्य त्यांच्या माध्यमातून रोजगार ज्यांनी दिलं खऱ्या अर्थानं तरुणांना असे गजानन म्हात्रे साहेब या ठिकाणी आमचे हिरल इंजिनिअरिंगचे प्रोप्रायटर आहेत. त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला होता. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्र या मान्यवरांसाठी. आणि क्रिकेट खेळासाठी त्यांचं नावे गावाला खूप मोठं योगदान राहिलं आहे. आर्थिक सहाय्य त्यांचं नेहमी या प्रत्येक स्पर्धांना राहिलं आहे आणि त्यांची उपस्थिती आज या व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला आहे. ओमकार नाईक तेच तरणार गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आलाय. चांगलं षटक हाताळत असताना समोर असेल तुम्ही पाहताय अविनाश भोईर. सरपंच चषक आम्ही खरं तर पाहिला उसारल्याची नाईट स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये मागील 2 वर्षापूर्वी स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेतला मालिकावीर बाईक पटकवणारा हा खेळाडू अविनाश मोतीराम भोईर यांचे छोटे खरं तर बंधुराज. आकू टप्प्याचा बॉल होता. इथे मात्र बॉलला उडवल्या कव्हरच्या वरून सेफ लँडिंग झाला. तेजस म्हात्रे त्या ठिकाणी आहेत अतिशय चप्पल आणि तुम्ही पाहता या ठिकाणी चुस्त चालक खेळाडू. सातत्याने या संघासाठी त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं आहे. किंजल ट्रॉफी खरं तर रायगडमधील एक नामांकित स्पर्धा. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आणि स्वतः महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी. सदरक्षण नायक खलनिग्रह नायक या ब्रीद वाक्याप्रमाणे सातत्याने समाजामध्ये कायदा आणि सुशासन टिकवणारे आमचे तेजस्वी म्हात्रे महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी. त्यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. ओमकार नाईक ओव्हर द विकेट फुल टॉस होता. आ बैल मुझे मार हा बॉल मात्र पाठवला अविनाशनं. मिड विकेट सीमारेषा पार षटकार. आणि बघा इकडे पंचांची आदा रामशेठ भोईर आमचे 40+ दर्जेदार खेळाडू. त्यांच्याकडून देखील 100 रुपये आले त्या ठिकाणी आमचे हरी सर यांच्यासाठी. खरं तर पारितोषिक त्यांना मिळत आहेत आणि त्यांची कला आज मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. कारण हा सामना आणि आमचे खरं तर गजानन म्हात्रे साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपये आलेत हरी सरांसाठी. खूप मोठं त्यांच्यासाठी हे पारितोषिक. आज हरी सरांनं मात्र भरपूर आम्हाला एंटरटेनमेंट केलं आहे. या ठिकाणी या तुम्ही पाहताय पुष्पा झुकेगा नाही साला. खूप चांगली त्यांची आता इथे अदाकारी. खरं तर तुम्ही पाहताय हरीश सर आता थोडेसे जोशमध्ये आलेत आणि त्यांच्याकडून मात्र आता खूप मोठं कार्य या ठिकाणी होत असताना मैदानामध्ये. तर या दरम्यान उपतालुका प्रमुख आदरणीय हनुमान भोईर साहेबांना विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आणि त्याचं स्वागत केलं या ठिकाणी. स्टेट डाऊन द ग्राउंड षटकार हरीश सर. लाजवाब. तर या दरम्यान गोल्डन स्पोर्ट्स क्लब नावा संघाचे या ठिकाणी अध्यक्ष संजय ठाकूर साहेब आणि त्याचबरोबरीने शिवसेना शाखा प्रमुख संजय ठाकूर साहेबांना आम्ही इथे इन्व्हाइट करतो आपण देखील या व्यासपीठावरती. आदरणीय संजयदादा ठाकूर आपण या ठिकाणी हनुमान भोईर साहेबांना देखील विनंती करूया आपण या. सी डायमंड हॉटेलचे ते खऱ्या अर्थानं प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील आज खूप रुचकर मेजवानी आम्ही त्यांचा आस्वाद देखील घेतला आहे. जरूर इथल्या प्रेक्षकांना देखील आम्ही विनंती करू आपण जरूर त्यांच्या हॉटेलला भेट द्या. बॅकफुटला गेले आणि कव्हरच्या वरून मात्र हा फटका स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल मात्र निघून चाललाय. गोळीच्या वेगानं सीमारेषा पार हरी सरांच्या माध्यमातून आलाय हा चौकार.
घरीला खरं तर हे आधुनिक युग आहे आणि तुमच्याकडे काहीतरी वर्सटाईल खरं तर टॅलेंट असायला हवं आणि सध्याच्या घडीला आपण क्रिकेट एक क्षेत्र जर पाहिलं तर प्रोफेशनलिझम क्रिकेटचा क्षेत्र होत चालला आहे. वाकडून गावामध्ये अनेक फोर व्हीलर आल्या, बाईक देखील आल्या, असा हा एक व्यावसायिक दर्जाचा गाव आणि आज मात्र आमचे पंच हॅरी सर देखील आम्हाला इथे खरं तर एंटरटेनमेंट करत असताना 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर अर्धशतक कंप्लीट झालं आहे. वाकरण संघाचं 1 गडी बाद 50 धाबा, लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स. आता मात्र थोडासा कमबॅक करावा लागेल. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. आपण ऐकूया तोपर्यंत मॅडी यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. Star Tennis Cricket. Subscribe us on YouTube. 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 पहिला बॉल शपथ झाले होते, त्यानंतर मात्र लेफ्ट केलाय आणि इथे पंच दर्शवतात हा बॉल आहे वाईड बॉल आहे आणि इथे मात्र त्यांची युनिक स्टाईल आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या अनेक रती महारथींनी त्यांच्या खरं तर पेजवरती त्यांचा व्हिडिओ अपलोड केला होता. एवढा प्रचंड क्रेज मात्र त्यांना लाभला होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, कल्पेश तयार. फुल टॉस बॉल, यावेळेस टर्न केल्या बॉलला ऑन साईडमध्ये. तकदीर पाटील डीपमध्ये आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. थ्रू होईल तोपर्यंत मात्र फक्त सिंगल रन असेल बॅटिंग करणाऱ्या बामण डोंगरी टीमसाठी. एका धाब्यानं संघ पुढे चालला. धावसंख्येचा विचार केला, धाबा आहे धावफलकावरती. 1 गडी बाद 52 धाबा. चांगलं कमबॅक खरं तर आता करावं लागेल बामण डोंगरी टीमला, कारण धावांची गती ही आता हळूहळू वाढत चालली आहे. इथे लाफ्टेड ड्राईव्ह, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. तकदीर पाटील चेंडूला जज करतो डीपमध्ये आणि त्याच्याकडून कोणतीही चूक नाही आहे. झेलबाज झाला खेळाडू अविनाश भोईर. अजून एक धक्का बसला वाकण टीमला. चांगलं कमबॅक या षटकामध्ये कल्पेश ठाकूरकडून होत असताना टीममधला अतिशय चांगला सर्वगुण संपन्न असा खेळाडू. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिला खरं तर बामण डोंगरी संघाने देखील एक वेगळी भरारी घेतली क्रिकेटच्या पटलावरती. मागचे 2 वर्षे जर आपण पाहिले तर सातत्याने या टीमचा खूप चांगला दमदार प्रवास राहिला आहे. काल आपण पाहिला खरं तर शिवाजीनगर येथील स्पर्धेमध्ये सभागृह नेता चषकामध्ये जर्मन स्पोर्ट्स बामण डोंगरी आज संघ सुपर 3 मध्ये पोहोचला कालच्या दिवशी. आणि आज या स्पर्धेमध्ये मात्र तुम्ही पाहता स्वर्गीय चंद्रकांत स्मृती जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी संघ हा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. म्हणजे आमचे अमरदादा म्हात्रे यांचा देखील आपण आवर्जून उल्लेख करूया. उपसरपंच आहेत, दानशूर असं व्यक्तिमत्व आणि सातत्याने या संघासाठी त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं. त्यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. 4थ्या क्रमांकावरती प्रदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना समोर असेल ऋषी. कमबॅक करतो कल्पेश ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा टर्न केलं बॉलला. स्क्वेअर लेगच्या रिझनकडे बॉल चाललाय. यंग 11 क्रिकेट क्लब नाभा स्टँडला सलामी देणारा हा
लाजवाब. खरं तर खूप चांगलं या ठिकाणी डान्सिंग आता तुम्ही पाहता आमचे हॅरी सर यांच्या माध्यमातून यंदा कर्तव्य आहे. 2-4 हात होतील लवकरच, परंतु त्यांची स्टाईल भरपूर चांगली आहे मैदानामध्ये. कल्पेश ठाकूरचा हा बॉल खोलात टाकला होता, पुन्हा एकदा जमिनीला लगतचा हा फटका स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये. त्या ठिकाणी रोहित कडून थोडीशी खराब कामगिरी. बॉल मात्र चालला बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार. 4 धाब्यासाठी आलाय हा सनसनी चौकार. 4 धाबा आल्या आणि या 4 रन्सच्या मदतीने मात्र धावसंख्येत वाढ झाली आहे. 6वं दशक पूर्ण झालं. 60 रन्स तुम्हाला स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळतील. खरं तर आता खेळमेळीच्या वातावरणामध्ये मात्र एका बाजूला वाकण संघानं उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे आणि दुसऱ्या बाजूला आता कमबॅक करावा लागेल बामणडोंगरी टीमला. भरपूर शपथ झाले आजच्या दिवसातील. खरं तर हा चांगला फटका होता, परंतु एलिव्हेशन नव्हतं. त्या ठिकाणी तकदीर पाटीलला पकडला जाईल. ऋषी भोईरचा संपला या ठिकाणी खेळ. 5वा गडी 5व्या क्रमांकाचा गडी मैदानामध्ये झाला. 3 खेळाडू बाद झालेत वाकण संघाचे. उमेश भोईर हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला. नावड्याच्या स्पर्धेमध्ये खरं तर भिंगारी टीमच्या अगेन्स्ट रघुनाथ परदेशी या खेळाडूच्या अगेन्स्ट लगावलेले षटकार कोण विसरेल. उमेशच्या पाठमधून आम्ही पाहिले होते. आज तो उमेश 5व्या क्रमांकावरती आलाय. अतिशय विस्फोटक असा खेळाडू. बॅटिंग स्ट्रेंथ या टीमची चांगली आहे, परंतु आज केतन माद्रेच्या त्यांना थोडीशी खरं तर अनुपस्थित नक्की जाणवेल, कारण तो चांगला ऑलराऊंडर आहे. चांगलं षटक देखील हातलायचा, चांगली बॅटिंग देखील करायच्या. पण इथे बॅटिंग करत असताना आतापर्यंत चांगलं टार्गेट 60 रन स्कोर कार्डमध्ये आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे कल्पेश ठाकूरचं. या षटकातील कदाचित हा शेवटचा बॉल असेल. चांगलं कमबॅक या षटकामध्ये केलं कल्पेश ठाकूरनं. समोर उमेश मात्रे. उमेश भोईरसाठी हा बॉल परफेक्ट यॉर्कर. खरं तर टो क्रशर बॉल. पंच दर्शवतात अगदी पायाचा नाही तर बुटाचा भेद घेतला आणि इथे मात्र हा परफेक्ट यॉर्कर. शेवटचा बॉल निर्धाव. आता येणारे शेवटचं षटक असेल स्लॉग ओव्हरचं. तोपर्यंत धाबा आहे धावफलकावरती. 3 गडी बाद 60 धाबा. चार षटकांच्या समाप्तीनंतर 15.00 सरासरीनं 60 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गोल्डन स्पोर्ट्स क्लब नाभा संघ आयोजित आपण ही ट्रॉफी पाहतोय. या संघाचे आमचे संघनायक रितेश बडवे त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. उपकर्णधार अविनाश ठाकूर, खजिनदार आमचे मित्र अक्षय ठाकूर, संस्थापक जयेंद्रदत्त ठाकूर आणि त्याचबरोबर अनिरुद्धदादा ठाकूर जे संस्थापक आहेत या संघाचे. अध्यक्ष संजयदादा ठाकूर, उपाध्यक्ष संतोषजी ठाकूर आणि संपूर्ण टीम. सचिव आमचे रामबाई भोईर, 40+ दर्जेदार खेळाडू आणि सर्व सदस्य त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत आणि त्यांच्या माध्यमातून साकारणारी खरं तर रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील एक अतिशय चांगली स्पर्धा आपण या नाभानगरीमध्ये पाहतोय. जीत खोत ओव्हर द विकेट. प्रदीपचा हा फटका स्टँड अँड डिलिव्हर. खरं तर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल मात्र पाठवलाय सरळ सीमारेषा पार. पहिल्या बॉलमध्ये प्रदीपच्या बॅटमधून आलाय हा बहारदार षटकार. षटकार आला प्रदीपच्या बॅटमधून. खरं तर पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी तुम्ही पाहताय वाकण संघासाठी अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु. खरं असं म्हटलं तर मोतीराम आणि प्रदीप हे 2 टीममधले खरं तर जीतचा देखील आपण आवर्जून उल्लेख करूया. अतिशय अनुभवी खेळाडू या टीममधले आहेत. त्याचबरोबरीने त्यांच्या संघातील सर्व मधल्या प्रत्येक खेळाडू त्यांचा देखील उल्लेख करावा लागेल. जीतचा हा फुलर लेनचा बॉल. यावेळेस देखील जमिनीलगतचा फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये तकदीर पाटील अतिशय वेगानं बॉलमध्ये पोहोचले. थ्रो देखील तेवढा चांगला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र अजून एक सिंगल ॲड होईल बॅटिंग करणाऱ्या वाकण टीमच्या धावफलकावरती. सन्माननीय खरं तर आमचे संस्थापक अनिरुद्ध ठाकूर साहेब आणि त्यांच्या बरोबरीने अध्यक्ष या ठिकाणी उपाध्यक्ष संतोषजी ठाकूर साहेब या दोन्ही सन्मान्य मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती. या मान्यवर नाहीत, या स्पर्धेचे आयोजक आहेत, परंतु त्यांना आम्ही पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो. आपण प्लीज या व्यासपीठावरती, कारण त्यांच्या माध्यमातून आज इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान देखील केला जातोय.
खूप चांगलं योगदान आज या स्पर्धेसाठी गोल्डन स्पोर्ट्स क्लब नावा संघाचं राहिलं या स्पर्धेला. जीत उमेशसाठी फुल टॉस होता. यावेळेस लॉंगरमध्ये कल्पेश ठाकूरनं प्रयत्न भरपूर चांगले केले. झेल जरी सुटला असला तरी त्याच्या प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, कारण ज्या पद्धतीने तो बॉलवरती पोहोचला होता. आणि त्यानंतर मात्र रनआउटची नामी संधी, पंचांचा बोट अवकाशाकडे. इथे मात्र सांघिक यश मिळालं, ते म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या बामण नगर टीमला. खेळाडू बाद झाला प्रदीप पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. तरी 67 धाबा स्कोअर कार्ड वरती आहेत आणि 4 गडी बाद झालेत. त्यानंतर मात्र तुम्ही आता मैदानामध्ये चाललाय राहुल म्हात्रे. 69 रन आहेत मागपी असावी. 69 रन स्कोअर कार्ड वरती आहेत आणि राहुल हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. अखेरच्या षटकातील आता काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आमचे मित्र ओंकार शेट्टे केंद्रीय मंत्री ट्रॉफीमध्ये सध्या व्यस्त आहेत. खूप चांगले समालोचक, ते देखील वाकंग गावाला बिलॉंग करत आहेत. हा फुलर लेनचा बॉल होता. अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या रिझनमध्ये खेळलेत. खराब कामगिरी, लेझी क्रिकेट तुम्हाला इथे पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र तकदीरनं नशीब आजमावलं. पायाचा भेद घेतला, त्यानंतर बॉलला थांबवलं. ओव्हरथ्रो देखील झालाय. अजून एक रन्स कंप्लीट होईल का? आज मात्र खरं तर खराब कामगिरी या टीमची आपण इथे पाहतो. रात्री कासम नाईट स्पर्धेमध्ये दापोली संघाकडून पण त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं आणि इथे मात्र तुम्ही आता वेगवान 4 रन्स कंप्लीट झाल्या. पहिल्या दिवशी आपण पाहिलं नावा टीमच्या अगेन्स्ट जिथे टीमनं एका चेंडूमध्ये 5 धावा पळून कंप्लीट केल्या होत्या, जेव्हा 3 चेंडूमध्ये 7 धावा हव्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये ओव्हरथ्रोच्या रन आल्या होत्या आणि जितू आहे जिथे संघ या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय देखील झालाय. त्यामुळे एक एक धाव किती महत्त्वाचे तर तुम्हाला नक्कीच कळेल. अखेरच्या क्षणाला तुम्हाला संघर्ष करावा लागेल. धावा ह्या रोखाव्या लागतील. सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःला भक्कम बनवा. स्वतःला भक्कम बनवावं लागेल. आणि हा खराब बॉल, बीमर चेंडू, वेस्ट साईडच्या वरून जाणारा चेंडू. पंचांनी मात्र या बॉलला बीमर घोषित केलाय. बघा कसे जम्प मारतात या ठिकाणी हॅरिस सर आणि दर्शवतात फ्री हिट असेल. खरं तर आता पुढचा बॉल हे त्यांनी मात्र आम्हाला सांकेतिक चिन्ह त्यांनी आम्हाला दिलंय फ्री हिटचा. आणि आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलनं 1+1 अशा 2 धावा ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या वाकण टीमच्या स्कोर कार्डमध्ये. एकूण धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या 4 गडी बाद, 75 धावा, 75 रन स्कोर कार्डमध्ये आहेत. आजच्या दिवसामध्ये जर का आपण पाहिलं तर ट्रॉम्बे टीमनं धावा केल्या होत्या एका सत्रामध्ये. 85 हा उच्चांक राहिला होता या स्पर्धेचा. आतापर्यंत 75 धावा धावफलकावरती आहेत आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर असेल राहुल म्हात्रे. अकूट टप्प्याचा बॉल, फ्रीची संधी होती. इथे फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. अगदी गुडलेन स्पॉटून बॉल टेक ऑफ करतो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि यावेळेस मात्र हा निर्धाव चेंडू शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला. खरं तर जीतचा एकूण धावा धावफलकावरती आहेत 75. पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला खरं तर संदेश गोंधली, तकदीर पाटील या 2 सलामीवीरांचे देखील तुम्हाला इनिंग पाहायला मिळेल. त्यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. इथे लेफ्ट ड्राईव्ह, शेवट गोल करणारा हा उत्तुंग हाय अँड हँडसम षटकार. धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या. त्यामुळे येणारे 30 चेंडू, येणारे 5 षटक, 82 रन्सची गरज असेल पुढच्या सत्रामध्ये. खरं तर चंद्रकांत स्मृती जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी टीमला नावड्याच्या मैदानामध्ये याच बामण डोंगरी टीमच्या 2 खेळाडूने, संदेश गोंधले आणि तकदीर पाटील या दोन्ही खेळाडूने मुंबईच्या आंबापाडा टीमच्या अगेन्स्ट 105 धावांची शतकीय भागीदारी केली होती आणि एकाच सामन्यामध्ये दोघांनी अर्धशतक केलं होतं. त्यामुळे या टीमची बॅटिंग स्ट्रेंथ किती चांगली आहे हे तुम्हाला नक्कीच त्याचं दर्शन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि येत्या इनिंगमध्ये त्यांना मात्र आता धावांचा पाठलाग करायचा आहे 82 आणि एका बाजूने 82 धावा रोखाच्या जीजी स्पोर्ट्स बाकण टीमला. तर या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये पुढचा आवाज असेल खरं तर आमचे पेन नगरीमधील खरोशी गावचे भूषण, ज्या गावाला खरं तर तुम्ही पाहिलं असेल आई केळमा माताचं एक वेगळं योगदान वरदान मिळालंय. त्या गावचे आमचे समालोचक मित्र राकेश घरत आमच्या सभेत जॉईन होतील. थँक्यू. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत DJ मॅडी यांच्या माध्यमातून.
तर इथे क्लॅश ऑफ द टायटन्सचा सामना आपण पाहतोय. स्वर्गीय चंद्रकांत स्मृती बामण डोंगरी अगेन्स्ट स्पोर्ट निधी स्पोर्ट वाकलन संघाने मात्र पहिल्या 5 षटकांमध्ये 81 धावा पूर्ण केल्या आहेत आणि 82 धावांचं एक वेल टार्गेट सेट केलं गेलं आहे ते म्हणजेच बामण डोंगरी संघासमोर. तर या धावा चेस होतील का, कारण 16.4 प्रतिषटक धावा जमाव्या लागतील. जरी का आपण टोटल स्कोअर पाहिला तर हा एका समोरच्या डोंगरा एवढा आपल्याला पाहायला मिळेल, पण कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जर आपण पाहिलं तर फक्त 16.4 असा एक इक्वेशन पाहायला मिळेल. पण समोरच्या संघामध्ये देखील त्याच पद्धतीचे खेळाडू आहेत. मी म्हटलं होतं की एरवी जर या संघाचं नाव पाहिलं तर जीवदानी बामण डोंगरी असं नाव असतोय आणि या नावामध्ये देखील दमखम आहे, कारण अनेक मैदानं या संघाने देखील गाजवलीत. त्यामुळे हा सामना देखील त्याच पद्धतीने होईल. शेवटच्या क्षणापर्यंत सामना पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही. तर विनंती असेल वाकलन संघाच्या पेलिंग स्कॉरला की आपण क्षेत्ररक्षित व्हायचं आहे. आणि येथे जीवदानी स्वर्गीय चंद्रकांत स्मृती बामण डोंगरी यांचा प्लेइंग ओपनिंग स्क्वॉड मैदानावर दाखल होतोय. तकदीर पाटील आणि संदेश गोंधले. खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये गोल्डन स्पोर्ट क्लब नावा या स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत असेल. खूप सुंदर आयोजन आहे आणि त्याप्रमाणे नियोजन देखील गेली 4 दिवस सातत्याने केले जाते. आणि या स्पर्धेचं खरं अर्थ विशेष असं आहे की या गावामध्ये 5 संघ आहेत आणि प्रत्येक संघाला येथे मात्र एक वर्षी संधी दिली जाते टुर्नामेंट आयोजनासाठी. आणि यावेळेस मात्र वाट्याला आलाय हा मान म्हणजेच गोल्डन स्पोर्ट क्लब नावा. आणि काय या वर्षी दमदार आयोजन केलं. खरं तर अनेक मोठमोठ्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतले आणि एक उत्तम दर्जाचे क्वालिफाईड पंच आहेत, समालोचक आहेत आणि त्या पद्धतीने मान्यवरांचं देखील इथे शुभागमन तेच मोठ्या पद्धतीने इथे एक व्यासपीठ त्याप्रमाणे क्रिएट झालंय. 82 धावा पूर्ण करायच्या आहेत, 16.4 प्रतिषटक. यावेळी अजित भोईरा गोलंदाजी मार्कवर असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे. खरं तर क्रिकेटमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले ही संकल्पना तर रोहनजी घरत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मोतीराम भोईरा यांनी जर का विकेट हॅट्रिक मिळवली तर 1000चं पारितोषिक येथे बहाल करण्यात आलेलं आहे. यावेळी अजित भोईरा असेल. पहिली षटक घेऊन येईल. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे. ऑन स्ट्राईकवर खेळतोय संदेश गोंधली. यावेळीचा पहिला चेंडू एक अदाकारी आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये असलेले आमचे हॅरिस सर दाखवतात वाईट चेंडू आहे. लेगिस्टीच्या खूपच बाहेर चेंडू आहे. अकाउंट खुललं जाते सांघिक अवांतर धावेने. धावसंख्या 1ने वाढेल. यावेळीच पुन्हा एकदा जीत. पुलर लेंगचा चेंडू पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑन रिझर्व मध्ये डीपला चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमा पार येईल. दणदणीत चौकार. आणि या चौकाचे मात्र आपली आतषबाजी आक्रमकता दाखवताना संदेश गोंधली. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट टू दी फूट. पंचांकडे मात्र अपील केली गेली होती जीत भोईराने. पंचांचा बोट मात्र गगनाकडे वळतोय. फलंदाज बाद राहिले. थँक्यू डीजे मॅडे. अप्रतिम सुमधुर संगीत येथे सादर केले जात आहेत आणि सर्व क्रिकेटर्स प्रेक्षकांना देखील मनोरंजित केले जाते. या विकेट्सने मात्र खूप मोठं नुकसान सहन करावं लागतोय बामण डोंगरी संघाला, कारण खूप महत्वाची विकेट होती. संदेश गोंधली मात्र स्वस्तामध्ये परततोय. वैयक्तिक 4 धावांवर बाद झाला तर सांघिक धावसंख्या आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ असताना 5 धावांवर पहिला गडी बाद होतोय. यावेळेस मात्र पिंच हिटर मैदानामध्ये दाखल होईल. निश्चितच मैदानाच्या बाहेर गाडीचा नंबर आपल्याला समजला तर कळलेलं कोणाची तरी 4 व्हीलर ही रोडवर पार्क केली आहे. त्यामुळे मात्र आपण पाहतोय तिथे डंपर अडकलेला आहे. तर निश्चितच आपण जाऊन पाहावं तिथे जर कोणी पार्क केली 4 व्हीलर तर तिथे जाऊन आपण जागेवर पाहायचं आहे. यावेळेस एक अचूक चेंडू फेकला गेला. पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू नो डाऊट डायरेक्ट हिट टू द फूट केला आणि संदेश गोंधली याला मात्र परतावा लागेल. यावेळेस नौका खेळाडू भानुदास. यावेळेस पुन्हा एकदा डायरेक्ट हिट टू दी फूट. जोरदार अपील केली जाते मात्र पंचांवर दर्पण आणण्याचा प्रयत्न पंच अपील फेटाळतायत. फलंदाज नाबाद ठरेल.
धावसंख्या 33 राहील. 5 धावा पहिलं षटक मार्गस्थ असताना तर माजी अध्यक्ष रवींद्रजी नारायण पाटील यांचं देखील इथे शुभागमन झाले. तर मी विनंती करतोय की मान्यवरांचा इथे मात्र मान सन्मान आदर सत्कार करायचा. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा वळूया क्रिकेटकडे. एक क्लॅश ऑफ द टायटनचा सामना मैदानावर पाहायला मिळते. वाकलन वर्सेस बामणडोंगरी. यावेळेस पुन्हा एकदा जीत भोईर. ओ हो पुन्हा एकदा अंदाज वेगळा. हॅरी सर क्या बात आहे. क्रिकेट रसिक प्रेक्षकांची मात्र मन जिंकलीत आणि व्ह्यूज देखील खूप वाढलेत. ज्याप्रमाणे अदाकारी दाखवते त्या वाईटने मात्र टोटलमध्ये 1 धाव डिपॉझिट केली जाईल. 6 धावा धावपटकार पाहायला मिळत आहेत. पहिली षटक मार्गस्थ आहे आणि 1 गडी बाद झालाय. ओ हो वाटा डिलिव्हरी. पिचिंग झाले. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज बाद होईल. भानुदास मात्रे हॅज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे मॅडी. सुप्रसिद्ध असे डीजे मास्टर आहेत आणि यांना कोण ओळखत नाही. अखंड महाराष्ट्रामध्ये आपल्या धुनीने आपल्या अदाकारीने डीजे मॅडी देखील सुप्रसिद्ध आहेत. यावेळीच आणखी एक विकेट मिळेल. फलंदाज बाद होते भानुदास मात्रे. इतर मात्र खंडर पाडले. खरं तर रणजित ठाकूर यावेळीस मात्र 4थ्या स्थानावर दाखल होईल. खरंच टॉप ऑर्डर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न जीत अभोईर यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. तर निश्चितच येथे आपण पाहतो व्यासपीठावर विराजमान कर्तृत्ववान आणि कर्तृत्वनिष्ठ असे गोल्डन स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष तसेच गावदेवी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आणि स्ट्रेजर क्रीडामणांचे अध्यक्ष हे 3 त्रिमूर्ती आपण पाहतो व्यासपीठावर. मात्र आता इथे व्यासपीठ सुशोभित दिसते आणि म्हणूनच आपण म्हणाल की मगाशी की कर्तव्यनिष्ठ आणि कर्तृत्व व्यक्तिमत्व येथे अवेलेबल आहेत. येथे मात्र आणखी एक विकेट. क्या बात आहे. जीत भोईर प्रभाव दाखवतोय. का म्हणतात वाकलन इज अ किंग ऑफ द क्रिकेट. येथे पाहायला मिळतोय. डीजे माडी तसेच नटराज संघाचे अध्यक्ष आणि यंग इलेव्हन संघाचे अध्यक्ष देखील इथे अवेलेबल असतील तर त्याने देखील व्यासपीठावर यायचा. व्यासपीठ हा मात्र 5 अध्यक्ष इथे जर का आले तर आणखी हा व्यासपीठ सुशोभित आपल्याला पाहायला मिळेल. कारण हा मान फक्त 5 वर्षातून एखाद्या संघाला पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र यावर्षी गोल्डन स्पोर्ट क्लब नावा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. यावेळेस नौका खेळाडू पुन्हा एकदा खेळपट्टीकडे दाखल होईल. 5व्या स्थानावर येतोय कल्पेश ठाकूर. काय अप्रतिम पहिले षटक पाहायला मिळते. जीत भोईर मात्र खंडर पाडतोय. सुरुवातीच्या षटकामध्येच मात्र डॉमिनेट करण्याचा प्रयत्न बामणडोंगरी संघास. यावेळी पूल केला जाते. फुटवर होता चेंडू. यावेळी डीप स्क्वेअर लेग मध्ये डाऊन द ग्राउंड चेंडूला फॉलो केले जाते. पण पंच सांगतात की यस येतोय बॅटमधून एक दणदणीत चौकार. स्वर्गीय चंद्रकांत स्मृती बामणडोंगरी हा संघ अडचणीत सापडले आणि अडचण ही दूर करावी लागेल. ती म्हणजेच तकदीर पाटील अजून मैदानावर दाखल आहे ॲज अ सलामवीर म्हणून. अजूनपर्यंत एकही चेंडू फेस या इनिंगमध्ये केलेला नाही. त्याची सोबत देईल कल्पेश ठाकूर. एक मोठी भागीदारी पाहायला मिळणं गरजेचं आहे कारण समोरचा वाकलनचा संघ आणि वाकलन सारख्या मजबूत संघाला पराभूत करायचं असेल तर मात्र आपल्या भात्यातील एक आगळे वेगळे शॉट्स येथे मात्र उत्पन्न करावं लागतील आणि धावांचा डोंगर हा अचीव करणं खूप गरजेचं आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं गेलं तर बामणडोंगरी संघाच्या धावसंख्या होत्या 3 गडी बाद 10 धावा. काय षटक फेकलं गेलंय. जीत भोईर का म्हणतात किंग ऑफ द क्रिकेट. जीत भोईरला हे मात्र येथे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल नाव्याच्या मैदानावर. यावेळेस मोतीराम भोईर गोलंदाजी मार्कवर असेल. सेकंडवर घेऊन येतोय. पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू जोरदार अपील केली जाते. यावेळेस मात्र बॅटची एज लागली असावी. 1 धाव मिळेल. यस एका धावेने स्ट्राईक रोटेशन होते. सिंगलवर पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट दिले जाते. एकेरी दुहेरी धावेने देखील क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. दुसरे षटक मार्गस्थ असताना स्वर्गीय चंद्रकांत स्मृती बामणडोंगरी संघाची धावसंख्या होत आहे 3 गडी बाद 11 धावा.
खरं तर येथून मात्र गिअर टाकणं खूप गरजेचं आहे, कारण फ्लाइंग शॉट्स हे एका बाजूने आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे. जसे नाण्याला दोन बाजू, त्याप्रमाणे खेळाडूंना मात्र या विकेटवर दोन बाजू दाखवणं गरजेचं आहे. एका बाजूने संयमता तर दुसऱ्या बाजूने आक्रमकता, विस्फोटक खेळी करणं खूप गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोतीराम भोईर. ओ हो क्या बात आहे, काय सतिक लाईन लेंग्थ आहे. सरळ चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणखी एक पाहायला मिळतोय. धावसंख्या रिमेन्स ॲज इट इज ऑन द स्कोरबोर्ड 11 अँड लॉस ऑफ 3 विकेट्स इन द फॉर्म ऑफ संदेश गोंदली, भानुदास मात्रे आणि रणजित ठाकूर. यावेळीच तर कमालाचं एक पार्टनरशिप करणं खूप गरजेचं असेल सचिन सर, कारण ज्याप्रमाणे अडचणीत सापडलाय बामणडोंगरी संघ, इथून मात्र जहाज हा समुद्रात सापडला, हा जहाज काढणं या दोघांचा साठी खूप महत्वाचा असेल. ओ आणखी एक सुंदर पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू. खरं तर कन्फ्यूज केलंय फलंदाजाला, पण डायरेक्ट हिट केले, पण सुरक्षितरित्या पण फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता. येथे मात्र एक धाव अजूनकी एक डिपॉझिट केली जाईल. एका धावेने धावसंख्या वाढेल. 12 धावा धावपटकावर येत आहेत. एका धावेसाठी बामणडोंगरी संघाला मात्र येथे मैदानावर संघर्ष करावा लागतोय, कारण बामणडोंगरी संघ देखील त्याच ताकदीचा आहे हे वाकलन संघाला ठाऊक आहे. आणि त्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये जीत भोईरकडून पाहायला मिळाली. कारण आपण जर का सुरुवात चांगली केली तर निश्चितच येणाऱ्या गोलंदाजांवर मात्र कोणतेही दडपण नसेल. आणि त्यासाठीच मात्र जीत भोईरने पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स मिळवून दिल्या. आणि इथे मात्र कुठेतरी बॅकफुटवर फेकलाय तो म्हणजे बामणडोंगरी संघ. इथे पुढे यावं लागेल. एका रोजी लाईन यावेळी स्वीप केलाय, कोणताही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाही. आणि पंचाचा इशारा होती की यस येईल एक दणदणीत चौकार. थँक्यू डीजे मॅडी. अप्रतिम आज शनिवार आहे आणि शनिवारी आपण पाहतोय जय हनुमानांचं संगीत इथे सादर केले जात आहे. यावेळेस एक्झिक्यूट केलंय तेथे मात्र नोमॅन्स लँड आहे. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. लँडिंग होईल तेथे मात्र फॉलो केलं जातोय चेंडीला, पण पंचांचा इशारा येतोय की हा डाऊन दी ग्राउंड येतोय, सीमापार चौकार. थँक्यू डीजे मॅडे. खेळ आयुष्याचा असो वा क्रिकेटचा असो, जर पुढे जायचं असेल तर संघर्षाच्या काटेरी झुडपातून पुढे गेल्याशिवाय यशाची हिरवल ही आपल्याला पाहायला मिळणार नाही मित्रांनो. इथे मात्र आजवर जे केलं नाही ते करावं लागेल. बॅटमधून मात्र तकदीरला नवीन नवीन शॉट्स खेळावे लागतील आणि आपल्या संघासाठी मात्र एक टार्गेट जो सेट केलाय तो अचीव करावा लागेल. आणि पण एका बाजूने पाहिलं तर कौतुक करेन मोतीराम भोईर यांचं, जे पहिल्या 3 चेंडूंवर फक्त 2 धाबा दिल्या होत्या. यावेळेस मात्र मिड ऑफला क्लिक केलं, 1 धाव मिळेल. धावसंख्या 1ने वाढेल. आणि इथे मात्र आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाले. 2 षटकानंतर पाहिलं तर स्वर्गीय चंद्रकांत स्मृती बामणडोंगरी संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 21 धावा. डीजे यावेळेस मात्र मॅचचं क्लायमॅक्स बदलतोय. इथे इक्वेशन पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू असतील आणि विजयासाठी हव्या आता 61 धावा, म्हणजे प्रतिषटक आस्किंग रन रेट मित्रांनो वाढले 20.33. सुरुवातीच्या कालखंडामध्ये 16.40 धावा हव्या होत्या. यावेळेस मात्र 20.33 प्रतिषटक धावसंख्या वाढवावी लागेल. ती म्हणजे स्वर्गीय चंद्रकांत स्मृती बामणडोंगरी संघाला. यावेळेस पुन्हा एकदा 3रं षटक घेऊन येईल जीत भोईर. काय कमालीचं पहिलं षटक फेकलं होतं. वन्स अगेन वी कॅन सी. यावेळी पंच काय सांगतात, यस वाऱ्याचा झोक आमच्याकडे येतोय आणि वाईट चेंडू घोषित केले जाते, दंडित केले जाते. 1 धावसंख्या डिपॉझिट होईल. टोटलमध्ये धावसंख्या 1ने वाढेल. 22 धावा धावपटकर पाहायला मिळतात. येणाऱ्या 18 चेंडू आणि आणखी 60 धावांचं योगदान म्हणजेच 20.00 प्रतिषटक यावेळेस मात्र आस्किंग रन रेट असेल. पूल केलाय, फटका फसलाय, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. नो डाऊट एक सहजरित्या पकडलेला झेल. फलंदाज बाद होईल. कल्पेश ठाकूर बॅक टू द पेवले.
यावेळेस मात्र तकदीर सलामवीर म्हणून भूमिका बजावण्यासाठी आपल्या संघासाठी मैदानावर दाखल झाला तर मात्र येथे स्वस्तामध्ये माघारी परत वैयक्तिकरित्या 9-10 धावा पटकावल्यात. पण खरं तर गरज होती येथे मात्र बामणडोंगरी संघाला भागीदारीची. ज्याप्रमाणे T20 क्रिकेटमध्ये हजरत गनी आणि उस्मान गनी आणि हजरत जजई यांनी 234 धावांची भागीदारी केली होती. खरं तर या भागीदारीची खरं तर बामणडोंगरी संघाला गरज होती. पण इथे मात्र एकाने एक विकेट मात्र पडत चाललेले आहेत. इथे मात्र टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झाली. यावेळेस नौका खेळाडू खेळपट्टीकडे दाखल होईल. निखिल पूल करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र पंचांची अदाकारी पहा वेगळी एक आगली वेगळी. डोका मात्र जमिनीला आणि पायांच्या स्वरूपामध्ये वाईट चेंडू घोषित केला जातोय. वाईट चेंडू आहे. एक धावसंख्या पुन्हा एकदा डिपॉझिट केली जाईल आणि कॅच देखील युट्यूबमध्ये आपण पाहतोय. क्लिक केला गेलाय. हा व्हिडिओ अप्रतिम आहे आणि हा व्हिडिओ निश्चितच प्रदर्शित होईल यातील मात्र शंका नाही. धावसंख्या एकने वाढते. 23 धावा धावपटकावर झाल्यात. अनेक क्रिकेट रसिक प्रेमी मात्र आपण व्ह्यूज पाहतो युट्यूबच्या माध्यमातून. हा सामना घर बसल्या पाहत आहेत. यावेळी पूल केलाय फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये. ते आणखी एक झेल पकडला जाते. फलंदाज बाद होईल. कल्पेश ठाकूर बॅक टू द पेव्हिलियन. तर यावेळेस मैदानावर दाखल होतोय शुभम पाटील. खरं तर टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झाले. एका बाजूने मात्र किल्ला लढवणं खूप गरजेचं असेल. या दोन फलंदाजांना संघर्षातून जर विजयाकडे वाटचाल केली तर मित्रांनो इथेच नाव होते. एक संधी आहे दोन खेळाडूंसाठी. यावेळेस पुन्हा एकदा जीत पॉपी क्रीजमध्ये फेकलेला चेंडू काय कॉन्फिडन्स आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण कव्हर चांगला मिळतोय तिथे. डीपमध्ये एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढेल. 24 धावा धावपटकावर येतात. 82 धावांचं एक टार्गेट सेट केलं गेलं होतं पण काय सुरुवात जीत भोईरकडून लाभली आणि येथे मात्र पूर्णपणे बॅकफुटवर फेकलंय ते म्हणजे स्वर्गीय चंद्रकांत स्मृती बामणडोंगरी संघाला. खरं तर अजूनपर्यंत तेजस म्हात्रे हे खेळपट्टीवर अजूनपर्यंत आलेले नाहीत. 7व्या स्थानावर कदाचित 8व्या स्थानावर ते येतील. खरं तर गरज होती. एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत पण येथे मात्र खंडर पडलेली आहे ती बामणडोंगरी संघाला. खरं तर एखाद दुसऱ्या खेळाडूने सामना पकडून ठेवणं गरजेचं होतं पण एका बाजूने पाहिलं तर टॉप ऑर्डरचे पहिले 5 फलंदाज हे माघारी परतलेत आणि 6व्या-7व्या स्थानावर आता आपण पाहतोय शुभम. यावेळी फ्रंटफुटचा वापर केलाय. चांगला इस्तेमाल येते मात्रच ऋषी भोईर कोणतीही चूक करत नाही आणि फलंदाज आणखी एक बाद होतोय. येथे मात्र 6वा झटका लागतोय. 6वी विकेट गारद. 6वा बेकतो. थँक्यू डीजे मॅडी. यावेळेस कठीण परिस्थिती निर्माण करून ठेवली बामणडोंगरी संघासमोर. 6 विकेट्स गमावलेत आणि 6 विकेट्स देखील एका जीत गोलंदाजानं हो 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 यावेळेस मात्र पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू डायरेक्ट हिट दी फुट. पंचांकडे जोरदार अपील केली गेली होती पण पंचाने अपील फेडली गेली आहे. धाव संख्या तेथेच राहील. निर्धाव चेंडू आणखी एक पाहायला मिळतो जे की 6 विकेट्स मिळालेत सुदर्शन. ते एका गोलंदाजाच्या नावावर म्हणजेच नो डाऊट जीत भोईर यांच्या नावावर हे 6 विकेट्स आहेत. जीत भोईर यांच्या नावावर 4 व्हीलर देखील आहे. हा असा एक खेळाडू आहे की याने मात्र महाराष्ट्रामध्ये आपलं नाव गाजवलेलं आहे. यावेळेस पंचांचा काय इशारा आहे तर यस लेगेशीच्या खूपच बाहेर चेंडू. अभ्यंतर धावसंख्येसाठी टोटलमध्ये एक धाव डिपॉझिट होईल. धावसंख्या एकने वाढेल. 25 धावा. अभी दिल्ली बहुत दूर है. यावेळेस मात्र मोठे मोठे फटके फ्लाइंग्स विमानं उडवावं लागतील. यावेळी मात्र काय प्रदर्शित फटका होता पण तेथे मात्र झेल पकडला जातोय. 7 विकेट्स मैदानाच्या बाहेर. काय कहर केलाय. 7 विकेट्स एका गोलंदाजाने घेतल्यात. म्हणजे शॉर्ट क्रिकेटमध्ये एवढे विकेट 2 षटकामध्ये घेणं एक सोपं काम नाही. ते एक कठीण काम हे करून ठेवलेलं आहे ते जीत भोईर यानं. काय अप्रतिम षटक फेकलेत. 7 विकेट्स. हा रेकॉर्ड मात्र नोटेट केला जाईल सुदर्शन.
बामणडोंगरी संघाची मैदानाच्या बाहेर डीजे मॅडी. आणि यावेळेस मात्र 10व्या स्थानावर कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाचे मूल्य जपणारे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले आणि जीवदानी बामणनगराचे माजी कॅप्टन म्हणजेच तेजस मात्रे रवाना होतात खेळपट्टीवर. 10व्या स्थानावर पाहायला मिळतात. तर ओमकार आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करतो या सीझन मधील. यावेळेस काय चेंडू फेकला जातोय या सीझन मध्ये. खरं तर राहुलने मला सांगितलं की या सीझनचा पहिला चेंडू ओमकाराकडून खेळला गेलाय आणि तो देखील निर्धाव पाहायला मिळतोय. एक मोठी भागीदारी कुठेतरी होणं गरजेचं होतं कोणत्या तरी जोडींमध्ये, पण एकही भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली नाही. आणखी एक सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडंसं डावखऱ्या गोलंदाजाला आपण पाहतोय नॅचरली स्विंग आहे, अँगल मिळतोय आणि या कारणाचं मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला हा चेंडू डोकेदुखी ठरत असतो. यावेळेस आणखी एक निर्धाव चेंडू. स्कोर रिमेन्स ॲट इट इज ऑन द बोर्डवर 25 धावा. कन्सिक्युटिव्हली आपण पाहतोय 2 निर्धाव चेंडू फेकले गेले आहेत. 1 सेकंड वी कॅन सी. यावेळी हलक्या हाताने कव्हर पॉईंट रिजनमध्ये चेंडू ढकलले गेले आहे. 1 धाव मात्र या सीझनमध्ये आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न असेल. अकाउंट खोललं जाते. 1 धावने धावसंख्या वाढेल. 26 धावा धावपटकावर अभी तक दिल्ली दूर आहे मित्रांनो. तेजस म्हात्रे सरांना विनंती असेल की 1-2 षटकार लगावले पाहिजे, कारण या इनिंगमध्ये सुदर्शन जर आपण पाहिलं तर एकही फ्लाइंग शॉट्स हे बामणडोंगरी संघाकडून आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. यावेळी पुन्हा एकदा आणि येथे शॉर्ट पॉइंट ला चेंडू पकडला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता होईल. येथे मात्र बॅड परफॉर्मन्स प्रदर्शित केला येतो म्हणजेच स्वर्गीय चंद्रकांत स्मृती बामणडोंगरी संघाने एक अपेक्षा होती या संघाकडून की सामना हा तुल्यबल्य होईल. यावेळेस मात्र आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सेफली लँडिंग होतोय. इथे मात्र एकही धाव पूर्ण केली जात नाही आणि 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि 4 षटकानंतर पाहिलं तर फक्त आणि फक्त 26 धावा आणि 8 विकेट्स हे मैदानाच्या बाहेर गेलेत. सेकंडला जोडी मैदानावर दाखल आहे आणि आणखी एक ओव्हर्स शिल्लक आहे. येथे मात्र प्रतिष्ठा जपली जाईल का, ऑल आउट होतात की काय हे आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर रणसंग्राम असं झालं पाहिजे की पराभव आला तरी त्या पराभवाचा मात्र अभिमान बाळगला पाहिजे, असा पराभव असायला हवा. पण इथे मात्र एका बाजूने संघ पूर्णपणे ढासळलाय. पहिले 8 विकेट मात्र स्वस्तामध्ये परतलेत. एकही असा गडी नाही की त्यांनी 10च्या अधिक धावसंख्या बनवली. तकदीर जर सोडला तर तकदीरने फक्त 10 धावा, त्यानंतर एकही खेळाडू असा नाही की 5 धावा देखील बनवल्यात. एक मोठी टुर्नामेंट आणि या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खरं तर अपेक्षा होत्या, कारण त्या पद्धतीचा बामणडोंगरी संघ आहे. एरवी आपण पाहतोय नाईटच्या टुर्नामेंट देखील बामणडोंगरी संघानं गाजवल्यात. यावेळी काय कलात्मक शॉट ओमकारच्या बॅटमधून कव्हर पॉईंट रिजनमध्ये चेंडूला फॉलो करतोय क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी मात्र आउटफील्ड वेगवान आहे. पंचांचा इस्रायल किया येतोय हा एक चौकार. येथे मात्र प्रदर्शित सामना आपल्याला पाहायला मिळाला नाही. अपेक्षा होत्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांचा शेवटचा सामना आजच्या दिवसातील पहिल्या साखळीतील होता आणि एक मजबूत सामना होईल अशा आकांक्षा अपेक्षा होत्या. पण यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न ओमकारचा आणखी एक निर्धाव चेंडू खेळावा लागेल. स्कोर रिमेन्स ॲज इट इज ऑन द स्कोर बोर्ड 30 रन, लॉस ऑफ 8 विकेट्स. So 4 delivery remains in the beginning, so we can see what will happen on the next delivery. यावेळी पूल केले चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात आहे. तिथे क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण करतील. एकही धाव पूर्ण करण्यात नाही. काय मैदानावर चाललं हे मला कळत नाही. विकेट्स फक्त टिकवणं हा कुठेतरी मानस असावा की ऑल आउट्स नाही व्हायला पाहिजे. कौतुक करावं लागेल वाकलन संघाच्या गोलंदाजाचं, ज्याप्रमाणे आपला प्रभाव दाखवलाय मैदानावर. खरं तर पूर्णपणे श्रेय जाईल ते म्हणजे जीत भोईर या गोलंदाजाला, कारण पहिल्या 7 विकेट्स या वैयक्तिकरित्या आपल्या 2 षटकांमध्ये कमावल्यात. तर यानंतरचा होणारा सामना असेल नो डाऊट विजयी संघ आणि वीर तानाजी दापोडे संघ. पूल केला यावेळी मात्र कव्हर पॉईंट रिजनमध्ये
डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तेथे कोणताही तैनात नाही आणि येथे मात्र येतोय हलक्या हाताने केलेला चेंडू देखील 4 धावा जात आहेत. तर वीर मराठा तानाजी दापोडे या संघाच्या संघनायकाने इथे अवेलेबल राहायचं आहे. वीर तानाजी दापोडे या बेलेचा ओमकार नाईक देखील त्रिपलाचित होतोय. 9 विकेट्सचा इथे बामणडोंगरी संघाच्या बाद होत आहेत आणि इथं मात्र एक मैत्रीपूर्वक लढत संपली जाते. खरं तर कौतुक करावं लागेल वाकलन संघाचं ज्याप्रमाणे लढत दाखवली. एका बाजूने फलंदाजी करताना 81 धावा फटकावल्या तर गोलंदाजी मार्कवर असताना जीत भोईरनं दाखवले एक कमालीचा आपला स्वतःचा प्रभाव. 7 विकेट्स मिळवले आणि येथे मात्र स्वर्गीय चंद्रकांत स्मृती बामणडोंगरी संघाला मात्र पराभूत करण्याचा भाग पाडला गेला आहे. खूप मोठा पराभव मानायला लागेल कारण 82 धावा पूर्ण करायच्या होत्या आणि फक्त 34 धावा पूर्ण केल्यात म्हणजे 48 धावा 47 धावांनी पराभूत झाला येतो म्हणजेच बामणडोंगरी संघ. येथे काय क्रिकेटचा रिल्स आणि रेग्युलेशन पाहायला मिळतोय. खरं तर मोठे लॉर्ड्स आहेत स्टार कास्ट प्लेयर आहेत इथे आणि लाईनअपमध्ये शेक हँड करतात. ज्याप्रमाणे आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हा चित्र आपल्याला पाहायला मिळतो तोच नाव्याच्या मैदानावर इथे 2 संघांच्या मधोमध आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीच नंतरचा सामना असेल